ओम श्री गुरुभ्यो नमः. जावे त्याच्या वंशाकडे. Only the wearer of the shoe knows where it pinches him. All these idioms are not written as just a thought. It is the product of experience. माझी आई राहायची ग्रँट रोडला आणि आम्ही इथं माटुंग्याला. ती कधीच इथं यायची नाही. काही ना काही कारणं सांगत राहायची आणि अगदीच येण्याचा हट्ट आम्ही धरला तर नेमकं त्याच दिवशी तिचं काही ना काहीतरी बिनसायचं. कधी पोट तर कधी पाठ. तेव्हा आम्ही आई उगाचच टेन्शन घेते म्हणत असू. पण आता आयुष्याच्या त्याच टप्प्यावर मी आले आहे आणि मलाही अगदी तसंच वाटतं. आणि मग मी मनात म्हणते, आईचं अगदी बरोबर होतं. जावे त्याच्या वंशा त्यालाच कळे. माझ्या सासूबाई जेव्हा वय झालं तेव्हा मोठ्या डॉक्टरांच्या ट्रीटमेंटसाठी बंगलोरहून मुंबईला आल्या आमच्याकडे. त्यांच्या शुश्रूषेसाठी बाई होती, काम करी. सकाळी आंघोळीची वेळ झाली की सासूबाईंची रेकॉर्ड सुरू व्हायची. इवागे स्नान बेडा, म्हणजे आज आंघोळ नको. आणि मग मी हात दिला की निमूटपणे उठायच्या आणि माझ्याकडून आंघोळ घालून घ्यायच्या. तेव्हा आम्ही अम्माची गंमत करायचो. पण आता आयुष्याच्या त्याच टप्प्यावर मी आले आहे आणि अम्मापेक्षा कितीतरी पटीने माझी प्रकृती चांगली आहे. तरीही पाण्याचा पहिला तांब्या अंगावर घेताना वाटतं, शी काय बोर आहे ही आंघोळ, रोजची सेम कटकट. पण तरीही आंघोळ करून बाहेर येतेच. खरं आहे, जावे त्याच्या वंशा त्यालाच कळे. माझे मामा नेहमी म्हणत, अगं चंद्रा, तरणं पान नेहमीच पिकल्या पानावर हसतं, पण स्वतः पिकल्यावर सारं कळतं. हो ना? म्हणूनच उतार वयातल्या माणसांची त्यांना नेहमी समजून घ्यावं. हा प्रसंग आपल्यावर एक ना एक दिवस येणारच आहे, हो की नाही? त्यांना समजून घ्यावं. धुसफूस करू नये, रागवू नये, प्रेमाने करावं, म्हणजे करून घेतात. माझ्या सासूबाई त्या बाईकडून आंघोळ घालून घेत नसत, पण मी घालते आंघोळ म्हटलं की निमूटपणे छानपैकी घालून घेत आणि मग आल्यावर म्हणत, किती बरं वाटलं. हो ना? त्यांच्या त्या शब्दामध्येच आपल्याला भरून भरून आशीर्वाद मिळतात. हो ना? नेहमी आपण मोठ्यांची सेवा केली पाहिजे. हो. आणि मोठ्यांना वेड्यासारखं बोलतात असं समजायचं नाही. प्रत्येक माणूस आज ना उद्या त्या दशेतून जाणारच आहे. आता आम्ही स्वतः ते अनुभवत आहोत. आमचं वय आता त्यांच्या वया एवढंच झालं आहे आणि त्यांच्या प्रकृतीहून कितीतरी पटीने आमची प्रकृती चांगली आहे. तरीही कधीकधी त्यांच्या मनात जे विचार यायचे तेच विचार आमच्या मनात येतात. बरं हां. सो हॅपी वार्धक्य. एन्जॉय करा, वार्धक्य एन्जॉय करा.